श्री गुरुदेव दत्त. श्रीमद भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायावर आपलं प्रवचन निरूपण सुरू आहे. आज त्यातला हा दुसरा श्लोक आहे. त्याच्यावर आपण आता निरूपण बघूया. श्री भगवान म्हणतात, श्री भगवान वाच मय्यावेश्य मनो ये माम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परम परयोपेतास ते मे युक्ततमामतः. मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपि पेतास्ते मे युक्ततमामतः. श्री भगवान सांगतात की माझ्या ठिकाणी मन एकाग्र जो करतो आणि माझ्या भजनात आणि ध्यानात जो नित्य मग्न असतो किंवा जे भक्तजन नित्य मग्न असतात तेच भक्तियोगी किंवा तेच योगी अतिशय श्रेष्ठ अशा प्रेम श्रद्धेने युक्त होऊन माझ्या सगुण रूप परमेश्वराला भजतात. सगुण रूप परमेश्वराला भजतात. ते मला योगी लोकांमध्ये अतिउत्तम योगी म्हणून मान्य आहेत. अर्जुनाने विचारलं होतं की भगवंता, तुम्हाला योगी लोकांमध्ये कोण प्रिय आहे किंवा योगी लोकांमध्ये कोण श्रेष्ठ आहे ते मला सांगा. निर्गुण निराकार परमात्म्याच्या ठिकाणी मन एकाग्र करून त्याची आराधना करणारे ते योगी तुम्हाला श्रेष्ठ वाटतात की सगुण साकार परमेश्वराला जे भजतात ते तुम्हाला श्रेष्ठ वाटतात, असं अर्जुनाने विचारलं होतं. तेव्हा भगवान त्याचं उत्तर देत आहेत. भगवान सांगतात, मयी आवेश म्हणू, मयी आवेश म्हणू. मयी आवेश म्हणजे माझ्यामध्ये मन ते पूर्ण अर्पण करून, म्हणजे माझ्या ठिकाणी मन एकाग्र ज्यांनी केलं. आपण बघितलं की एकाग्रता कशी असते. जी गोष्ट आपल्या समोर आहे जी आपण करतोय त्याच्यामध्ये मन पूर्णपणे आपण मन ओतून जीव ओतून आपण म्हणतो जीव ओतून काम केलं पाहिजे. तसं मन भगवंताच्या ठिकाणी एकाग्र करून जेव्हा आपण उपासना करायला बसतो किंवा अभ्यास करायला बसतो, चिंतन मनन करायला बसतो, तेव्हा आपलं मन एकाग्र पाहिजे. किंवा आपण भजन करतो किंवा जप करतो. जपाच्या वेळेला मन एकाग्र पाहिजे आणि नेमकं जपाच्या वेळेलाच मन एकाग्र राहत नाही. ते कुठेही फिरायला जातं. मन म्हणते तुम्ही जेव्हा जप करत बसा आणि मी जरा फिरून येतो. काय? तेव्हा कबीर म्हणतात की मला तो कर्मे फिरे, मन फिरे चहू देश. माळा कर हातात फिरते पण मन चहू दिशांना फिरताय म्हणते. येतो सुमिरन नाही. याला काही स्मरण म्हणत नाही. तर मन एकाग्र करून जेव्हा आपण जप करतो किंवा चिंतन मनन करतो, तेव्हा तेव्हा मन एकाग्र केल्यानंतर त्याला स्मरण किंवा भजन किंवा ध्यान असं म्हणतात. तेव्हा या ठिकाणी मन एकाग्र करणं हे खूप महत्वाचं आहे. आणि मन एकाग्र करून काय करायचंय? कुठे मन एकाग्र करायचंय? तर स्मरणामध्ये भगवंताच्या आधी त्याच्या नामामध्ये जो मंत्र दिलाय त्या मंत्रामध्ये मन एकाग्र झालं पाहिजे. त्याच्यानंतर त्याचं ध्यान म्हणजे सद्गुरूंचं ध्यान. आम्ही जसं सांगितलं की मंत्र करत असताना मंत्र संपला की शेवटी ध्यान. असं मंत्र आणि ध्यान, मंत्र आणि ध्यान असं जेव्हा चालेल तेव्हा मन एकाग्र होईल. कारण त्या ध्यानामुळे सद्गुरूंच्या ध्यानामुळे प्रेम निर्माण होईल. आणि मन एकाग्र कधी होतं? तर प्रेम निर्माण झालं तरच होतं, नाही तर एकाग्र होत नाही. म्हणून
सद्गुरूंचं ध्यान आणि सद्गुरूंचं स्मरण म्हणजे मंत्र, त्यांनी दिलेला मंत्र हे एकत्र सुरू असेल, तर मय्यावेश्य मनो ये माम. माझ्या ठिकाणी मन एकाग्र झालं असं समज. आणि ते रोज एका वेळी, एका विशिष्ट वेळी ते करायचं. सकाळी 7 वाजता म्हणजे 7 वाजता. संध्याकाळी 6 वाजता म्हणजे 6 वाजता. आम्हाला सिंधुताईंचा फोन येतो. बरोबर 6, 6:15 झाले, की त्यांचा फोन येतो. "सद्गुरू नमस्कार." हां, हां. रोज सकाळी पण येतो, संध्याकाळी पण. म्हणजे त्यांची उपासना ते करत असतात. आणि उपासना झाली, त्यांचा मंत्र म्हणून झाला, की मग त्या नमस्कार करतात. म्हणजे आमच्याही लक्षात येतं, की बरोबर चालू आहे. उपासना बरोबर चालू आहे. नाहीतर आज केली, उद्या नाही केली. आज एका वेळी केली, उद्या दुसऱ्या वेळी केली असं नाही होणार. तर त्याने आपलंच हे लावून ठेवलं, नियम लावून घेतला. ही उपासना झाली, की मंत्र म्हटला, की सद्गुरूंना नमस्कार करायचा. म्हणलं हे चांगलं आहे तुमचं. बस नमस्कार करतात आणि उपासना झाला असं सांगतात. तेव्हा मन एकाग्र त्या प्रेमाने होतं. एका विशिष्ट वेळी तिथे बसल्यानंतर, विशिष्ट जागी असं बसल्यानंतर, एका विशिष्ट जागी जी जागा आपल्याला आवडते त्या जागी आपण बसतो. ती जागाही आपल्या आवडीची म्हणजे जागेवरही प्रेम होतं. त्या वेळेवरही प्रेम होतं. ती ती जी वेळ असते ना, त्यावेळी आपल्याला बसायचं त्यावेळी त्या वेळेवरही प्रेम. अरे, ती वेळ झाली. त्या सद्गुरूंचं प्रवचन ऐकायचा वेळ झाली. काय गुरुवार आला. तो गुरुवारही प्रिय होतो आणि गुरुवारी 8 वाजता 8 वाजता आपलं प्रवचन आहे. ती वेळही प्रिय होती. सद्गुरूंचं भजनही प्रिय होतं. सर्वच प्रिय होतं आणि म्हणून याला नियम करून जेव्हा आपण करतो, तेव्हा सर्व आपल्या आधी नियम मग प्रेम होतं म्हणाले. जिथे बसतो ती जागा प्रिय होते. काय जे मंत्र म्हणतो ते प्रिय होतं. सद्गुरूंनी दिलेल्या सद्गुरूंचे ध्यान असल्यामुळे ते प्रिय होतं आणि त्यांचं भजन मन एकाग्र करून त्यांचं स्मरण म्हणजे मंत्र, त्या स्मरणात ध्यान आणि ध्यानानंतर भजन. भजन म्हणजे सद्गुरूंनी जे काही सांगितलंय, ते आठवून आपण त्याचं मनन चिंतन करणं याला भजन असं म्हणतात. किंवा भगवान काय सांगतात, याला म्हणतात नित्ययुक्ता उपासते, नित्य उपासना कर. नित्ययुक्ता उपा नित्ययुक्ता उपासते. आमचे किरणमुळे ते म्हणतात, की किती वाजले तरी जेवायच्या आधी आम्ही उपासना करतो. मग रात्री समजा ते 12 वाजता पोहोचले, 1 वाजता जरी त्यांचं जेवण झालं, तरी त्याच्या आधी उपासना करतात. काय दत्तस्तोत्र म्हणतात, सद्गुरूंचा जय जयकार करतात आणि उपासना करतात. याला काय म्हणतात नित्ययुक्ता. नित्य तो युक्त आहे. नित्य आहे, नित्य करतोय, युक्त आहे. त्यात त्यांनी मन लावलेलं आहे आणि मन लावलं, प्रेम निर्माण झालं. नि नित्य करतो त्याच्यामुळे प्रेम निर्माण होतं आणि प्रेम निर्माण झाल्यामुळे एकाग्रता होते आणि एकाग्रतेमुळे ध्यानामुळे स्मरण आणि भजन, एकाग्रता, स्मरण, ध्यान आणि भजन अशी प्रोसेस आहे आणि विशिष्ट वेळी, विशिष्ट काळी, विशिष्ट ठिकाणी, विशिष्ट दिवशी किंवा रोज असेल तर रोज असं ते भजन झालं पाहिजे असं भगवान सांगतात. मय्यावेश्य मनो ये माम नित्ययुक्ता उपासते. आणि असं मनाची एकाग्रता करून सद्गुरूंची भक्ती जे करतात, नामस्मरण, सद्गुरू ध्यान, भगवत भजन एवढं करून शेवटी काय करतात? श्रद्धेने ते त्यात तन्मय होतात. नुसतं करतात असं नाही, तन्मय होतात. तन्मय होऊन करतात. आणि तन्मय होऊन करणं म्हणजे स्वतःला विसरणं, स्वतःला विसरतात. काही वेळाने त्यांना असं स्वतःचा विसर पडतो. मजसी माझा विसर पडत. बासुरीचा सूर घुमला, मजसी माझा विसर पडला. तेव्हा असा त्या गोपींना स्वतःचा सर्व विसर पडायचा. बासुरी वाजली,
की झाला बासुरीचा सूर कानी आला, की ते ज्या काम करत असतील, ते काम तसंच अर्धवट सोडून पूर्ण पण करायचं नाही. कारण त्या बासुरीचा सूर ऐकल्यावर त्यांना सगळं विसरच पडायचा संसारात आणि त्या श्रीकृष्णाच्या प्रेमाने भेटीला धावायच्या. तेव्हा मजसी माझा विसर पडला. आपला विसर पडला पाहिजे, कार्यक्रमाचा विसर नाही पडला पाहिजे. सगळ्यांना आम्हाला सांगावं लागतं, "अरे, आज गुरुवार आहे, जॉइन व्हा, जॉइन व्हा." असं नाही म्हणा. नित्ययुक्त म्हणजे प्रेमाने आणि मन एकाग्र करून आपण त्याच्यात युक्त झालं पाहिजे. अशी उपासना केली पाहिजे आणि त्यामध्ये आपण स्वतःला विसरलं पाहिजे. तर ते भजन म्हणजे खरं भजन असो. तर त्या भजनाने सद्गुरू आणि परमात्मा प्रसन्न होतात आणि त्या परमात्मा प्रसन्न होऊन त्याला साक्षात्कार करतात आणि असे जे भक्त असतात ते युक्ततम आहे असे ते भगवान सांगतात. तेच युक्ततम आहेत आणि हे सगळं कशामुळे साध्य होतं? तर सद्गुरूंच्या प्रेमभक्तीमुळे हे सर्व साध्य होतं. तेव्हा याज्ञवल्क ऋषी मैत्रीला सांगतात, की कशा रीतीने भजन केलं पाहिजे, कशा रीतीने भगवत भजन केलं पाहिजे. कशा एकाग्रता कशी एकाग्रता झाली पाहिजे. ते सांगतात, "यथा प्रिया भार्यायाः संपरिष्वक्तः न किंचित अंतर न वेदत, न किंचित बाह्य न वेदत." की ज्याला ज्ञान सांगायचं आहे, त्याचा आपल्याशी संबंध काय आहे? आणि ते त्याला त्या संबंधातून कसं समजावून देता येईल, असं अशा युक्तीने सद्गुरू ज्ञान सांगत असतात. इथे मैत्री ही याज्ञवल्क्याची पत्नी होती. मग पती-पत्नीचा जो संबंध आहे, त्याच्यातला दृष्टांत त्यांनी घेतला. यथा प्रिया भार्यायाः संपरिष्वक्ता. जसं प्रिय पत्नीला आलिंगन देताना न किंचित अंतर नव्हे. तर त्या आलिंगनामध्ये आत काय चाललंय मन बुद्धीमध्ये हेही विसरतो आणि बाहेर काय सर्व सर्व काही आत बाहेर सर्व संसार विसरून जातो. असा दृष्टांत आहे. न किंचित बाह्य न वेदत. बाहेर काय चाललं ते पण कळत नाही. तसं म्हणतात तशा प्रकारे त्याला एकाग्रता म्हणतात. तथा आत्मा मनसी संपरिष्वक्ता. तथा त्या प्रकारे मन आत्म्याशी एकरूप होतं. मन आत्म्याशी एकाग्र होतं. संपरिष्वक्ता म्हणजे सर्व बाजूनी मन आत्म्याला आलिंगन देतं. ते मन आत जातं. सर्वसाधारण मनुष्याचं मन उलट दिशेला आहे म्हणा. त्याचं मन संसाराकडे आहे. संसारात आता हे करायचंय, मग ते करायचंय, मग ते करायचंय. मग हे करायचं, हे झालं की हे करायचंय. असं सारखं मनात त्याला संसाराचे विचार येतात. त्या मनाला उलट करून हे बाहेर जाणारं मन, त्या मनाला उलट करून जे लोक प्रयत्नाने आणि सद्गुरूंच्या कृपेने आत नेतात. कुठे आत म्हणजे कुठे नेतात? आत्म्याकडे नेतात. आता आत्मा कुठे आहे हो? हृदयामध्ये आत्मा आहे. बरोबर आहे. पण ते त्या आत्म्यापर्यंत कसं जायचं? तर त्याला सांगितलं, "अरे काय मय्यावेश्य मनो ये माम नित्ययुक्ता उपासते." माझ्यामध्ये मन एकाग्र करू. म्हणजे सद्गुरू सद्गुरूंच्या ठिकाणी मन एकाग्र करा आणि नित्य करा हे आणि उपासना करा. उपासना म्हणजे काय? मन एकाग्र करा. माझं स्मरण करा, मंत्र म्हणा, सद्गुरूंनी दिलेला. हा आत जाण्याचा मार्ग आहे. आत कसं जायचं? हृदयाकडे कसं जायचं? उलट मार्गाने कसं आहे? उलटा मार्ग नीट रे, ऐसा होशी धीट रे. असा उलटा मार्ग घे म्हणले तर. मग सद्गुरू उलट्या मार्गाने कसं जायचं? उलटा मार्ग काय आहे? अरे तुला सांगितलं, तुला मंत्र दिलाय, गुरुमंत्र दिलाय. पहिलं पाऊल म्हणजे एका ठिकाणी छान बसायचं, जिथे आपल्याला बरं वाटतं, छान वाटतं. गॅलरीत चांगलं वाटत असेल, गॅलरीत बसायचं. बेडवर चांगलं वाटत असेल, बेडवर बसायचं. खुर्चीत चांगलं आपल्याला वाटत असेल, तिथे बसायचं.
आणि शांत बसून तो बसण्याचा आनंद घ्यायचा. आणि एकदा म्हणले त्या स्थानावर बसता काय होतं, त्या स्थानाशी आपल्याला प्रेम होतं. घरात सुद्धा आपण विशिष्ट ठिकाणी बसतो. कारण काय, तिथे बसून आपल्याला असं दुसऱ्या ठिकाणी बसावसं वाटत नाही. ते कम्फर्टेबल वाटत नाही. तर त्या स्थानी बसणं कम्फर्टेबल. ही बाह्य बाह्य गोष्ट झाली. बाह्यपासून सुरुवात करता मग हातात माळ घ्यायची. मग माळ घेऊन त्याचा जप करायचा. जप करता मग सद्गुरूचं ध्यान करायचं. अशी एक-एक स्टेप करायची. सद्गुरूंचं ध्यान करायचं, मग परत मंत्र, परत सद्गुरूंचं ध्यान, परत मंत्र, परत सद्गुरूंचं ध्यान. आणि असं करता मग शांत बसायचं. मग सद्गुरूंना नमस्कार करायचा. आणि मग सद्गुरूंनी काय सांगितलं, काय वाचन वगैरे ते करायचं. आमचे घोरपडे रोज वाचन करत असतात. ते सांगतात, "सद्गुरू आज मी हे एवढं वाचलं, इथून एवढं वाचलं आणि हे एवढं लिहिलं आणि हे एवढे लोकांना पाठवलं." काय बऱ्याच लोकांना ते पाठवत असतात. तेव्हा असं एका मय्यावेश्य मनो ये माम नित्ययुक्ता उपासते त्यांनी नित्य करतात. ते आपलं एक 4-5 ओळी लिहितात आणि रोज आज एकादशी, उद्या द्वादशी, त्रयोदशी काय असं लिहीत असतात. हां. आणि ते पाठवून देतात सगळ्यांना. इंग्लिश, मराठी, हिंदी. आणि याचा नित्याची त्यांचं हे उपासना आहे. तसे प्रत्येक भक्ताने आपली उपासना ठरवून घ्यायची. जसं सिंधुताई सांगतात आम्हाला, की "सद्गुरू माझी उपासना झाली." अरे वाह! वाह! बरं झालं. तेव्हा असं मंत्र म्हणता मग असं प्रेम निर्माण व्हायला लागलं. आणि मग त्यांचं भजन असं सर्व ही ही वाट आहे म्हणा. परमानंद अंतरीची वाट आहे. परमानंद अंतरीची वाट आहे. आपण सद्गुरूंच्या अंतःकरणात जायला सुरुवात करावी. बाहेर म्हणजे सद्गुरूंच्या अंतःकरणात जाता आपण आपल्याच अंतःकरणात जातो. जसं आरशामध्ये आपण बघून काय करतो, तसं म्हणले आरशात बघतो, पण ते होतं आपल्या ठिकाणी होत असतं. तसं सद्गुरूंचं भजन, सद्गुरूंचं ध्यान, सद्गुरूंनी दिलेला मंत्र असं करता सद्गुरूंचं म्हणता आपण आपल्या आत जातो. त्या आत्म्यापर्यंत जातो. मय्यावेश्य मनो ये माम नित्य युक्ता उपासते. आणि मग आपल्या आत्म्यापर्यंत आपण जातो. तर आत्म्यापर्यंत जाण्याची ही वाट हा मार्ग आहे म्हणजे. आत जाण्याचा मार्ग आहे. जो नेहमी सारखा संसारातच आहे म्हणा. त्याला "अरे बाबा थोडंसं आत जा" म्हणा. असा आत जाण्याचा तू प्रयत्न करशील तर तुला एवढा आनंद होईल. पण हे रोज तुला करायला पाहिजे. रोज करता नियमाने करता नियमातून प्रेम निर्माण होतं. आणि मग मग प्रेमाने नियम घडतो. आधी नियम करता प्रेम निर्माण होतं. प्रेम निर्माण होता मग त्या प्रेमाने नियम होतो, असं आहे. मग जबरदस्ती करावं लागत नाही. आधी जबरदस्तीच करावं लागतं. तेव्हा ते सांगतात, आत्मा हा प्रेमस्वरूप आहे आणि त्यामुळे मन जेव्हा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी एकाग्र होतं, आत्मस्वरूपाच्या आत्मा हा प्रेमस्वरूप आहे. आता आत्म्यापर्यंत जाण्याचा मार्ग सांगितला. विशिष्ट वेळी, विशिष्ट स्थळी, आवडत्या किंवा बसल्यानंतर मग आवड निर्माण होते. सगळ्याचं प्रेम निर्माण होतं. विशिष्ट स्थळ, काल, आसन काय त्याचं प्रेम निर्माण होता मग गुरुमंत्राचं प्रेम निर्माण होईल. मग सद्गुरूंच्या ध्यानाचं प्रेम निर्माण होतं. मग त्याचं ध्यानातून भजन होतं. भजनाचं प्रेम निर्माण होतं. हे सर्व प्रेम निर्माण होता त्या प्रेमाने अशी अवस्था येते, की मग बाह्य काय चाललंय, आत काय चाललंय, काही विसरून जातो, विसर पडतो. हे यालाच खरं भजन असं म्हणतात. आणि हीच खरी समाधी आहे. तेव्हा आत्म्याकडे जायचा मार्ग सांगितला. परमानंद अंतरीची वाट आहे. एकला मार्गावरी मी जात आहे. जाहली काय आमचंच कधी-कधी आम्हाला भजन
जाहली गर्दी जरी मोठी स्वभवती. आता घरामध्ये लोक आले, पाहुणे आले, मग कसं करणार? नाही म्हणले आपण तिथे बसायचं. काही गर्दी हो, काय हो, आपण आपल्या ह्याच्यात बसायचं. तिथे मग आपोआपच हळू बोलतात किंवा तिथून निघून जातात. तेव्हा झाली गर्दी जरी मोठी सभवती. गर्दी जरी मोठी झाली म्हणा, तरी आपला एकांत तिथे होतो. त्या गर्दीचा आपल्याला त्रास होत नाही. झाली गर्दी जरी मोठी सभवती, एकल्याची मोजक्यांची येतली. हा हा मोजक्यांची येतली. मोजक्यांची येथली वहिवाट आहे. मोजक्यांची येथली वहिवाट आहे. परमानंद अंतरीची वाट आहे. मग काय होतं म्हणले, असं करता करता वासनेचे बसन ते पडते गळोनी. भक्ती वस्त्राभूषणांचा भक्ती वस्त्राभूषणांचा थाट आहे. म्हणजे वासनेचं वस्त्र पडून जातं, गळून पडतं, आणि भक्तीची वस्त्राभूषण यांचा थाट आहे. काय अशी ही अंतरीची वाट आहे. आपल्या अंतरात जायचं असेल तर सद्गुरूंच्या अंतरात गेलं पाहिजे. तिथे काय आहे ते बघितलं पाहिजे. तेव्हा असं सांगतात, या श्लोकामध्ये भगवान सांगतात की भजन, याला भजन असं म्हणतात. आणि नित्ययुक्ता नित्य उपासते, याला नित्य उपासना म्हणतात. आणि याच्यामध्ये सर्व प्रेम स्वरूप होऊन जातं. आत्मा ही प्रेम स्वरूप आहे, मनही प्रेम स्वरूप होतं. आणि अशी स्थिती झाल्यामुळे आत्मा ही आत्माही प्रेम स्वरूप, मन ही प्रेम स्वरूप. आणि अशा स्थितीत मनाला आतली काही जाणीव शिल्लक राहत नाही, बाहेर काय चाललंय याची जाणीव राहत नाही. आणि अशी स्थिती ज्ञानाने येत नाही. मात्र अशी स्थिती ज्ञानाने येत नाही. ज्ञान हे त्याला उपयोगी असतो, पण नुसत्या ज्ञानाने नाही येत. म्हणून जे नुसत्या ज्ञानाचे मागे लागतात, खूप ग्रंथ वाचतात, खूप माहिती गोळा करतात, त्यांना ही स्थिती येत नाही. तर कारण ज्ञानात एकरूपता झाली तरी काय होतं, मी ब्रह्म आहे ही जाणीव शिल्लक राहते. मी भक्ती करतो, काय मी एवढं जप केला, हे सर्व जाणीव शिल्लक राहते. परंतु सगुण भगवान किंवा सगुण सद्गुरू यांच्या प्रेमात मन एकरूप झालं, मगाशी जे सांगितलं, जी प्रक्रिया सांगितली, त्या प्रक्रियेने गेलं असताना सगुण सद्गुरू यांच्या प्रेमात मन एकरूप झालं की त्यात मी भगवत स्वरूप आहे, मी ब्रह्मस्वरूप आहे, ही जाणीव देखील वेगळेपणाने राहत नाही. ती जाणीव वेगळेपणाने राहतच नाही. काय आणि म्हणून भगवान सांगतात की याला खरं भजन असं म्हणतात. श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मतः. आणि त्याच्यानंतर म्हणले श्रद्धा. आणि या सर्वांमध्ये श्रद्धा पाहिजे. म्हणजे श्रद्धा फार महत्वाची आहे. आणि श्रद्धा आधी अंधपणानेच ठेवावी लागते. तुम्हाला खूप ज्ञान झालंय आणि तुम्ही श्रद्धा ठेवाल, ज्ञान झालं त्यामुळे श्रद्धा त्याची ढळते. तो म्हणतो मी इथे हे वाचलं, मी या ग्रंथात असं वाचलं, रामायणात असं वाचलं, मी तिकडे असं वाचलं, मी या या स्वामींचं असं ऐकलं, मग त्यांनी असं सांगितलं, त्या स्वामींचं ऐकलं, हे सांगितलं. मग याच्यात काय होतं, आणि सद्गुरू असं सांगतात. मग ती श्रद्धा कमी होण्याचा संभव असतो. त्याला वाटतं सद्गुरूंनी सांगितलं पण ते बरोबर नाही सांगितलं, त्यांनी त्या माणसाने सांगितलं ते बरोबर सांगितलं असं वाटतं. असं सांगण्याचा असं त्याचा संभव असतो. आणि म्हणून सांगतात की ज्ञान हे सद्गुरुमुखीच असे. सद्गुरूच्या ग्रंथा वाचून कुठला दुसरा ग्रंथाला तो शिवच सुद्धा नाही असं. एकनिष्ठता, भक्तीमध्ये एकनिष्ठता पाहिजे. नाही तर उद्या तो सद्गुरूंना सांगायला, नाही नाही सद्गुरू असं नाही, त्या ग्रंथात असं लिहिलंय, त्या महाराजांनी असं सांगितलं, तर सद्गुरूंना सांगायला कमी करणार.
तेव्हा त्याला श्रद्धा खूप महत्वाची आहे. श्रद्धा ही अंधच असते. सद्गुरू सांगतात तेच बरोबर आणि इतर कोणी काय सांगतात ते बरोबर नाही. असाच त्याचा एकनिष्ठ भाव असतो. त्यानेच त्याला श्रद्धावान लभते ज्ञानम असं सांगितलं. श्रद्धेने ज्ञान होतं. कुठे वाचून, लिहून, ऐकून असं ज्ञान नाही होत. ते इन्फॉर्मेशन असतं. पण श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धेने ज्ञान होतं. म्हणून ती श्रद्धा पाहिजे. श्रद्धेमधून एकनिष्ठता येते आणि म्हणून श्रद्धा पाहिजे. श्रद्धया परयोपेतस. जे श्रद्धेने पर म्हणजे श्रेष्ठ, उपेती, उपेती म्हणजे प्राप्त होतात. श्रद्धया, श्रद्धेनी, परम, ते परम जे स्थान आहे, जो परमेश्वर आहे. उपैती, उपैती म्हणजे काय? प्राप्त करून घेतात. परयोपेता, पर पर उपेता, श्रद्धया परयोपेता. जे श्रद्धेने त्या परम तत्वाला प्राप्त करून घेतात, असे जे भक्त असतात, ते युक्ततमा मतः, ते खरे युक्ततम आहेत. ते खरे योगी आहेत आणि तेच मला प्रिय आहे असं भगवान सांगतात. तेच खरे योगी आहे आणि तेच मला प्रिय आहेत. तेव्हा श्रद्धा म्हणजे हे जगताचे जे व्यवहार चाललेले आहेत. श्रद्धा कशी पाहिजे? सद्गुरूंवर पूर्ण श्रद्धा पाहिजे. नाहीतर त्यात जर असं वाटायला लागलं, की नाही बरोबर. कारण त्याच्या ठिकाणी इतर ज्ञान असतं ना. हा सांगतो, तो सांगतो, तो सांगतो. मग त्याला ते त्याचं संगती लागत नाही आणि ते लोकं काहीही सांगतात. पण बघा गंमत अशी आहे, की इतर लोकांनी काही सांगितलं आणि त्याच्यावर श्रद्धा लगेच बसते माणसाची. पण सद्गुरू सांगतायत त्याच्यावर श्रद्धा बसत नाही. मग इतर लोकांनी असं सांगितलं मग त्याच्या ठिकाणी ते दृढ होतं. इतर तो जे ऐकतो ना ते त्याच्या ठिकाणी ज्ञान दृढ होतं. आणि मग ते त्याला असं वाटतं की हेच आपलं ज्ञान आहे. आणि मग जेव्हा सद्गुरू त्याला ज्ञान सांगतात, तेव्हा त्याला असं वाटतं की नाही, नाही हे तर बरोबर नाही आहे. तो तुलना करतो. आणि म्हणून सांगतात, की ज्याला काहीच कळत नाही, जो म्हणतो मला काही कळत नाही, सद्गुरू मी काही वाचलं नाही, मला काही कळत नाही. तो 50% त्याला मार्क असतो. कारण मला काही कळत नाही हे ज्ञान त्याला, ते परम ज्ञान आहे मला. ज्ञानाची सुरुवात काय? ज्ञानाचं द्वार काय? जिज्ञासुत्व हे मोक्षाचं द्वार आहे. आणि मला काही कळत नाही आणि मला कळून घ्यायचं आहे हे जिज्ञासा. तिथपर्यंत तो येतो आणि म्हणून त्याला 50% मार्क आहे. तिथून त्याला ज्ञान प्राप्ती होणार, त्याला श्रद्धा निर्माण झाली म्हणा. आणि त्या श्रद्धेमुळे त्याला आता ज्ञान प्राप्त होणार. आणि ही श्रद्धा व्यापक होत जाते. सद्गुरूंच्या वरची जी श्रद्धा आहे, ती एवढी व्यापक होत जाते, की त्याला सगळं ज्ञान त्या श्रद्धेमुळे होतं. आणि त्याला लक्षात येतं, त्याच्या ठिकाणी त्या त्या श्रद्धेमुळे जे ज्ञान होतं, त्याचा प्रकाश एवढा असतो, की इतर काही त्यांनी बघितलं, दिसलं तरी तो ओळखतो. अरे हे बरोबर नाही. ह्याच्यात हे त्यांनी सांगितलं पण हे बरोबर नाही. हे बरोबर नाही, ते बरोबर नाही. उलट ते जे काही ऐकलं, त्याच्यात काय दोष आहे ते तो काढू शकतो. एवढं त्याचं ज्ञान हे होतं, दृढ होतं. दृढ श्रद्धेमुळे होतं. पण काही लोकांना यावर विश्वासच नसतो आणि म्हणून त्यांना नास्तिक असं म्हणतात. हे काय म्हणतं म्हणायचं सद्गुरूंकडे जायचं, ज्ञान घ्यायचं. अरे हे काही नाही. त्याला नास्तिक असं म्हणतात. आणि काही लोक भगवंताच्या सत्तेला मानतात. बरं काही लोक भगवंताच्या सत्तेला मानतात. नास्तिकापेक्षा थोडंसं वर. हां, भगवंताची सत्ता आहे. सगळं परमेश्वर करतो, असं मानतात. पण भगवान हा अव्यक्त, निर्गुण निराकारच आहे. तो सगुण साकार असूच शकत नाही असं ते मानतात. ते हां, आर्य समाज आर्य समाजामध्ये त्या महर्षी दयानंदांनी सांगितलं. त्यांनी एवढं हे करून टाकलं, की निर्गुण निराकार आहे, अवतार-बिवतार काही नाही. काय सगुण साकार परमात्मा असूच शकत नाही. एवढं त्यांचं ब्रेन वॉश करून टाकलं. सगुण साकार असूच शकत नाही. त्याला ते मानतच नाही. म्हणून सगुण साकार रामकृष्णादी अवतार यावर त्यांची श्रद्धाच नाही.
केवळ शक्तिपात योग, कुंडलिनी योग, षटचक्र एवढंच ते मानतात. आणि तेही श्रेष्ठ. तेव्हा ते असे योगी आहेत, पण म्हणले ते भगवंताला मान्य नाही, असं भगवान सांगतात. ते भगवंताला मान्य नाही. ते म्हणतात, "ठीक आहे, तुमचं काय चाललंय चालू द्या. शक्तिपात योग आहे, कुंडलिनी योग आहे, काय षटचक्र आहे, करा, करा तुम्ही. पण माझ्याकडून काय अपेक्षा करू नका." काय? माझ्याकडून काय तुम्ही हाक मारल्यानंतर मी नाही येणार. माझ्या भक्तांनी माझी जो भक्ती करतो, माझं जो भजन करतो, माझा जो सद्गुरूंना शरण जाऊन ज्यांनी मंत्र घेतलाय, त्या मंत्राचा जप करतो. काय? सद्गुरूंचं ध्यान करतो, माझं ध्यान करतो आणि माझं भजन करतो. सद्गुरूंनी सांगितलं जे ज्ञान आहे ते त्याचंच चिंतन मनन करतो. त्यांचे ग्रंथ वाचतो. तो खरा भक्त आहे. त्याचा मी त्याने हाक मारला की मी लगेच जाणार. काय? त्याने हाक मारल्यानंतर मी थांबणार नाही. मी लगेच जाणार. पण तुम्ही शक्तिपात योग करता, कुंडलिनी करता, षटचक्र ते तुमचं तुम्ही करता. तुम्ही तुमच्यात स्वयंपूर्ण आहात. मग तुम्ही तुमचं जे पॉवर आहे, त्या पॉवरने सगळं करा. ते म्हणून भगवंत त्याच्यापासून वेगळा होऊन जातो. म्हणून भगवान सांगतात, की ते श्रेष्ठ योगी म्हणून मला मान्य नाहीत. कारण त्यांना सगुण साकार भगवंताचं प्रेम, भक्ती, ज्ञान, ऐश्वर्य, षड्गुण ऐश्वर्य, शक्ती, अद्भुत लीला, चरित्र याच्यावर विश्वासच नाही म्हणतात. प्रभू रामावर विश्वास नाही, भगवान श्रीकृष्णावर विश्वास नाही. अद्भुत चरित्र, लीला, त्यांची शक्ती, ज्ञान, ऐश्वर्य, प्रेम, भक्ती हे काहीच नाही. तर अशा श्रद्धाहीन योग्यांना भगवान श्रेष्ठ योगी मानत नाही. तर ते केवळ जे भक्त केवळ सगुण साकार भगवंतावर पूर्ण भरोसा ठेवतात, पूर्ण श्रद्धा ठेवतात आणि निश्चिंतपणे भक्ती करतात. निश्चिंतपणे करतात. अरे सगळं भगवान करतोय. आपल्याला काय म्हणाय? निमित्ताचा धनी केला असे प्राणी. निमित्ताचे धनी आहोत. तरी तो म्हणतो हे केलं, ते केलंय, हे करतो. तेव्हा खरा भक्त जो आहे भगवंतावर पूर्ण श्रद्धा, भरोसा ठेवून तो भक्ती करतो. तो जीवन जगतो. आणि आपल्या जीवनाचं आणि भक्ती मार्गाची त्याला काही चिंता नाही. जीवनाची आणि भक्ती मार्गाची तो चिंता करत नाही. सर्व करतो. नाहीतर तो जप करत नाही असं नाही होत. तो जीवन आपलं पैसे मिळवत नाही जीवनात किंवा घरच्या लोकांकडे लक्ष देत नाही असं नाही. त्याला सर्वांची काळजी असते. भक्ती मार्गाची काळजी असते. परंतु तो चिंता करत नाही. सद्गुरूवर सर्व भार ठेवतो. नाही कधी होईल, कधी होईल माझं कधी होईल, मला कधी अनुभव येईल, मला कधी येईल. अरे काय अनुभव? अनुभव म्हणजे काय एवढा स्वस्त समजलं का? असं एकदम तुला अनुभव येईल. ऋषी-मुनी एवढे वर्षानुवर्ष, 1000 वर्ष, 2000 वर्ष असे त्यांनी तपश्चर्या केली. काय अनेक संत सत्पुरुषांनी दीर्घकाळ तपश्चर्या केली. तेव्हा त्यांना हे मिळालं. तेव्हा तू जेव्हा भक्ती मार्गाने जाशील, तेव्हा म्हणले तुला चिंता करण्याचं काय कारण नाही. सद्गुरूवर सर्व भार तो ठेवतो. श्री भार वाहेन बोले पुराणी. भगवंतांनी सांगितलंय की पुराणामध्ये माझ्या कथा आहेत, माझ्या भक्ताच्या कथा आहेत. मी माझ्या भक्ताचा भार वाहन करणार आहे. असं त्यांनी प्रतिज्ञा घेतली. नुपेक्षी कदा देव भक्ता अभिमानी. देव हा भक्ताचा अभिमानी असतो. तो त्याला कधी उपेक्षा करत नाही. योगी लोकांची तो उपेक्षा करतो. योगी लोकांना म्हणतो तुम्ही तुमचं करा. उपेक्षा कदा रामरूपी असेना. कारण राम कधी आपल्या भक्तांची उपेक्षा करत नाही. सदा सर्वदा देवसन्निध आहे. नेहमीच तो आपल्या जवळ आहे म्हणा. कृपाळूपणे अल्पधारिष्ठ पाहे. पण तो अल्पधारिष्ठ पण अनन्यासी रक्षित तसे चाप पाणी. जो अनन्य आहे त्याचं तो रक्षण करतो. नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी. दंडधारी प्रत्यक्ष यम जरी आला तरी तो त्याला काही मानत नाही. त्याची उपेक्षा करतो. तेव्हा आमचे महाराज सांगायचे, गॉड हॅज बीन व्हेरी काइंड टू हिम. अरे परमेश्वर त्याच्यावर प्रसन्न आहे.
सद्गुरू आणि परमेश्वर दोघेही त्याच्यावर प्रसन्न असतात. आणि असा जो करतो त्याच्यावरच मी प्रसन्न असतो असं भगवान सांगतात. आणि त्यांनाच मी उत्तम योगवेत्ता मानतो, की त्याने खरं योग जाणला. योग म्हणजे काय हे त्याने जाणलं. योगाचा अनुभव त्याने घेतला. असं भगवान तेच खरे योगी असं भगवान सांगतात. आपण बघतो काही कंपन्या अशा असतात जिथे गेटवर कंपन्यामध्ये आपण जातो कुठल्यातरी काही कामानिमित्त. ते गेटवरच आपलं सामान बाजूला ठेवायला सांगतात, की हे इथे रूम रूम आहे. इथे तुमचं सामान ठेवा. काय मोबाईल वगैरे सगळं तिथे. इथे म्हणजे सगळं सुरक्षित राहील. तुम्ही जाताना मग घेऊन जा सगळं. बॅग, मोबाईल वगैरे सगळं तिथेच त्या खोलीत ठेवावं लागतं. आणि मग तो आपल्याला आत सोडतो. तसंच म्हणले भक्ती मार्गातही आहे. तिथं आपलं मन, आपली बुद्धी, आपलं चित्त, आपलं ज्ञान, आपला अहंकार, आपली समज हे सर्व काही देवाला किंवा सद्गुरूला अर्पण करून टाकावं लागतं. तिथे सर्व अर्पण करायचं. तरच भक्तीच्या प्रांतात प्रवेश होतो. नाहीतर प्रवेश होत नाही म्हणा. भक्तीमध्ये प्रवेश होत नाही, होणार नाही. जोपर्यंत तुझं हे माझं आहे, माझं आहे, तोपर्यंत काय नाही. तुझं माझं आहे, तोपर्यंत त्याला भक्तीच्या प्रांतात त्याचा प्रवेश होऊ शकत नाही म्हणा. सर्व सद्गुरूला सर्वस्व अर्पण करेल, तेव्हा तो खरं भक्तीच्या प्रांतात आज जाण्याला परमानंद अंतरीची वाट आहे. त्या वाटेने जायला तो सिद्ध होईल. काही-काही वेळेला असं होतं एखाद्या त्याला काही मोबाईल तर सोडवत नाही. मग त्याला मोबाईल न्यायचा असतो. कंपनीत जायचं पण आत मोबाईल कसा नेता येईल? पण लपून चोरून कुठेतरी तो लपवतो आणि घेऊन जातो किंवा एखादी वस्तू लपवून घेऊन जातो. तसं सद्गुरू कार्यात सुद्धा एखादा लपून चोरून काही गोष्टी करत असतो. सद्गुरूंनी सांगितलं, "अरे असं करू नका, असं करा." तरी लपून चोरून तो करत असतो आणि अडाणीपणाचं सोंग घेतो तो. बुद्धी अर्पण करत नाही. खोटी नम्रता दाखवतो. आधी दाखवतो खोटी नम्रता आणि त्याला वाटतं खोटी नम्रता दाखवली की झालं. म्हणजे सद्गुरू कळतील, समजतील, की याचा हा खूप नम्र आहे. तेव्हा तो आपल्या खोट्या नम्रतेच्या आवरण आवरण करून त्याच्यात आपला अहंकार लपवतो. अहंकार अर्पण नाही करत. अहंकार लपवतो आणि मग तो सद्गुरूंच्याकडे प्रवेश करायला लागतो. पण तिथे त्या अहंकाराला वास येतोच म्हणजे. मी आणि माझा हा हा वास येतोच. तर कधी त्याची बुद्धी अहंकार मान वर काढतो आणि कधी त्याची अश्रद्धा मान वर काढते. आणि असं झालं की त्याचं पितळ उघडं पडतं. सद्गुरूंना सगळं कळत असतं. त्याचं पितळ उघडं पडतं. लपवून-लपवून किती लपवणार म्हणले तो. लपवुनी किती लपविला, गारुड्याने माल पाहिला. तो गारुडी आहे म्हणे. तो सगळ्यांना खेळवतो आणि माल काढून घेतो सगळ्या. गारुड्याने माल पाहिला आणि असं पितळ उघडं पडतं आणि त्याच्या पितळ उघड्या पडल्याबरोबर तो भक्ती मार्गातून आउट होतो. अँड इज आउट असं होतं. म्हणून भक्ती मार्गात यशस्वी व्हायचं आहे, तर म्हणले अनन्य शरणागती द्यावी लागते. शरणागती, सरेंडर. अनन्य तुमच्याशिवाय दुसरं कोणी नाही. नाही सद्गुरूंनी केलं तर काय दुसरे आहेत बरेच. बरेच मार्ग आहेत, बरेच गुरु आहेत, बरेच हे आहे. असं जो म्हणतो, तो श्रद्धा नाही. श्रद्धा त्याच्या ठिकाणी नाही. तो भगवंताला प्रिय होत नाही. तेव्हा भक्ती मार्ग हा असा एक विलक्षण मार्ग आहे. यात मन, बुद्धी, चित्त, अहंकार, त्याची ज्ञान, हुशारी याचा काहीच उपयोग होत नसतो. ती उगाच अडगळ होऊन बसते. त्याला जेवढं-जेवढं वाटतं की मी हुशार आहे, बुद्धिमान आहे. मी असं केलं तर असं करीन, असं केलं तर असं. कोणाला कळणार नाही. ती त्याच्या ठिकाणी अडगळ होऊन बसते. म्हणजे कधी ती त्याची जी कर्म आड येतील. मनुष्याचं कर्मच त्याचा आड येत असतं. कधी त्याचं कर्म आड येईल आणि तो आउट होईल इकडून, काही सांगता येत नाही. तेव्हा सांगतात योगासी पाहिजे शरीरबळ, ज्ञानासी पाहिजे बुद्धिबळ, बळ पाहिजे. कर्माशी पाहिजे निष्ठाबळ, एकनिष्ठता पाहिजे. आणि भक्तीला काय पाहिजे? भक्तीस पाहिजे प्रेमबळ. प्रेम असलं ना, तर मग गती
भक्ती घडणार म्हणा. आणि एकदा भक्ती घडली की निष्ठा बळ येईल, बुद्धिबळ येईल, शरीर बळ पण येईल. तेव्हा गोपी उद्धवाला म्हणतात, "दोन चार असती कारे म्हणे उद्धवा." अरे उद्धवा, तू म्हणतोस की मन एकाग्र करा, मन एकाग्र करा. पण म्हणले, आमच्याकडे काय 2-4 मनं आहेत का म्हणले. एकच मन होतं म्हणा. ते एकमात्र होते ते मी दिले माधवा. ते देऊन टाकलं म्हणले. आता एकाग्र करायला आहे कुठे माझ्याकडे काय? काय 2-4 मनं असतात का? नाही. एक मन होतं ते मी देऊन टाकलं माधवाला, कृष्णाला. मग आता मी काय काय आता काय करणार ना? एकाग्र कसं करणार? तेव्हा बुद्धी नाही, मन, बुद्धी, ज्ञान नाहीच, अहंकार नाहीच, काहीच नाही म्हणे. सर्व मन होते सगळं भगवंताला दिलं म्हणे. आणि हे सगळं कोण करू शकतो? तर म्हणजे जो भक्तीत वेडा झाला असेल तोच. मी गातो नाचतो आनंदे, वेडा झालो मी तव छंदे. मी गातो नाचतो आनंदे, वेडा झालो मी तव छंदे. म्हणजे जो वेडा असेल तोच भक्ती करू शकतो. जो शहाणा आहे तो संसार करतो आणि जो वेडा आहे तो भक्ती करतो. तेव्हा महाराजांनी आमच्या लिहिलं आहे, वेड लागले तुझे श्रीहरी, वेड लागले तुझे श्रीहरी, चैन पडेना तुझ विना क्षणभरी, चैन पडेना. वेळ बघावी लागते. आमच्याकडे घड्याळ सगळे बंद पडली आहेत. त्याच्यामुळे वेळ असं चष्मा लावून वेळ बघावा लागतो कॉम्प्युटरमध्ये. काय तेव्हा आम्हावरती तुझीच पाखर, तुझ्या चरणीचे आम्ही किंकर, वेड लागले तुझे श्रीहरी. आम्ही तुझे तसे तूही आमुचा, अवधूत रूपे अनुभव साचा, वेड लागले तुझे श्रीहरी. आणि वेडा म्हणजे ज्याला ज्याला काही बुद्धी बुद्धी वगैरे तो म्हणतो बुद्धीचा इकडे काही उपयोग नाही. न तत्र बुद्धिर्गच्छती, न तत्र मनो गच्छती. इथे बुद्धी म्हणजे लावून काही उपयोग होणार. शहाणपण लावून काही उपयोग होत. त्याला वेडा असं म्हणतात. वेडा म्हणजे सर्वसाधारण संसारी संसारी लोकांच्या पेक्षा म्हणाले वेगळ्या वाटेने जाणारा, वेगळा विचार करणारा. वेडा म्हणजे लोक काय म्हणतील, आता भक्ती मार्गात मी आलो, मग लोक काय म्हणतील, अमुक काय म्हणेल, म्हणजे याचा विचार न करणारा, समाज काय म्हणेल याची पर्वा न करणारा. आमच्याकडे तो मयूर हाटकर तो आला होता. त्याला आम्ही मंत्र दिला. जानवं घातलं. आता तो घरी गेल्यानंतर तो त्याचे वडील, त्याची बायको बघायला लागले. अरे आश्चर्याने, म्हणजे हे काय म्हणाले? त्यांनी सांगितलं, "हे काय नाही आत तुम्ही या भानगडीत पडू नका." काय? तुम्ही याच्याबद्दल मला काही विचारायचं नाही. काय? हे मला सद्गुरूंनी दिलंय. याच्याबद्दल काही विचारायचं नाही. या भानगडीत तुम्ही पडायचं नाही. त्या बाबतीत म्हणे मी वेडा आहे. असं समजा की मी वेडा आहे. तो आपल्या स्वतःच्या मस्तीतच मशगूल असतो. तो स्वतंत्र जीवन जगतो. वेडा म्हणजे लोकांमध्ये जास्त न मिसळणारा. वेडा म्हणजे नेहमी एकांतात राहणारा. नेहमी एकांतात राहतो. भक्ता एकांतिनो मुख्यः. भक्ताचं लक्षण काय? तो एकांतात राहतो. आणि नुसता एकांतात राहतच नाही. त्या एकांतामध्येच तो मनन चिंतन करतो. भक्ता एकांतिनो मुख्यः. वेडा म्हणजे लोकांशी जास्त बोलत नाही. तो मौन राहतो. वेडा म्हणजे आपल्याला काही समजतं. आपल्याला खूप आपल्याकडे खूप ज्ञान आहे संसाराचं आणि भक्ती मार्गाचं आणि तो सांगत राहतो. खूप माहिती आहे. हे तो मुळीच दाखवत नाही म्हणजे. त्याला वेडा असं म्हणतात. वेडा म्हणजे आपल्या देहाचे भान ज्याला नसतं. हां, सद्गुरू जेव्हा सांगतात, "तू जा आणि तू आता सर्वांना सांग."
या व्यक्तीला भेट आणि सांग. तेव्हा तो सांग. तेव्हा मग तो 2-3 तास बोलतो. तेव्हाही तो वेडाच असतो म्हणा. तो बोलला तरी वेडा, नाही बोलला तरी वेडा. आता हे जे सांगितलं एवढ्या मोठ्या डिग्र्या, ह्या सगळ्या डिग्री आहेत म्हणा. आता एवढी मोठी क्वालिफिकेशन, काय पी-एच-डी इन वेडेपणा. वेडेपणात तो पी-एच-डी झाला. एवढी मोठी क्वालिफिकेशन त्याच्याकडे जवळ आहे. तरच तो सर्वश्रेष्ठ भक्त होऊ शकेल. नाहीतर नाही होणार. एवढी मोठी क्वालिफिकेशन पाहिजे. तर तो सर्वश्रेष्ठ भक्त होऊ शकतो. भक्ती मार्गात शहाण्याचं काम नाही. म्हणजे व्यावहारिक शहाणपण त्याचं. तो सगळ्यात शहाणा असतो. पण म्हणले व्यावहारिक शहाणपण नाही. बुद्धिमान व्यक्तीचं म्हणले इथे काम नाही. म्हणजे बुद्धिवाद्यांचं काम नाही. बुद्धिवादी जे लोक असतात त्यांचं काम नाही. बुद्धिवादी मनुष्य जो आहे तो इथे भक्तीला डिस्क्वालिफाईड आहे. तो म्हणतो देव कुठे आहे? अमुक काय आहे? नाही, यू आर डिस्क्वालिफाईड. त्याच्यावर बोलूच नको. देव कुठे आहे? स्वर्ग कुठे आहे? काही नाही, सगळं इकडेच आहे. काय? अशा माणसाला डिस्क्वालिफाईड. तो बुद्धिवादी आहे. बुद्धिमान नाही, बुद्धिवादी आहे. वाद करणारा. तो डिस्क्वालिफाईड. त्याचा अर्ज भगवंताच्याकडे, सद्गुरूंच्याकडे नामंजूर होतो. नामंजूर. नामंजूर, नामंजूर, नामंजूर. काय? तो सद्गुरूंच्या टेस्टमध्ये फेल होतो. सद्गुरू त्याची आधी टेस्ट घेतात. त्याचे नकळत टेस्ट घेत असतात. प्रत्येक भक्ताची टेस्ट लागत असते. कार्यामध्ये त्याला काय सांगतात, अमुक अमुक कर, तमुक कर, तमुक कर, तमुक करूया, अमुक करूया. त्याला कळत नाही. तो प्रेमाने करत असतो. पण जिथे प्रेम कमी पडतं आणि मग संसाराला तो प्राधान्य देतो, तेव्हा त्याला त्याला फार म्हणले त्रास होतो आणि त्याला कळत नाही काय करावं. मग तिथे त्याची टेस्ट लागते. काय मुद्दाम टेस्ट घेत नाही म्हणजे तिथे आपोआप टेस्ट लागते. म्हणून जो बुद्धिमान आहे, बरं समजा तो वेडा नाही, त्याला तो खूप समजतो, खूप डिग्री आहे, खूप बुद्धिमान आहे, ठीक आहे चालेल. त्याचं काही प्रॉब्लेम नाही म्हणा. पण तो बुद्धिमान असूनही सद्गुरूंचं महात्म्य जाणतो आणि प्रेमभक्तीने युक्त होऊन सद्गुरूचरणी शरणागत होतो. तर त्यालाही वेळच समजलं पाहिजे. त्याला वेळ लागलेला आहे, त्याच्यामुळे तो वेळ आहे. जो देवाच्या प्रेमाने वेडा होऊन देवावर, सद्गुरूवर पूर्ण विश्वास किंवा अंधविश्वास ठेवतो, अंधश्रद्धा ठेवतो, त्यालाच श्रद्धया परयोपेते, श्रद्धया परयोपेतास ते मे युक्ततमं मता. अशा श्रद्धेने जे म्हणजे श्रेष्ठ श्रद्धेने उपेती म्हणजे ज्यांना प्राप्त होते, तेच युक्ततम आहे, म्हणजे तेच श्रेष्ठ योगी आहेत माझ्या मते, असं भगवान सांगतात. म्हणजे अशा अंधश्रद्धेलाच परम म्हणजे सर्वश्रेष्ठ उपेता म्हणजे प्राप्त करून घेतो, त्यालाच युक्ततम किंवा युक्त होऊन मला सगुण परमेश्वराला तो भसतो किंवा ते लोक भसतात. ते मला योगी लोकांमध्ये सुद्धा, योगी लोकांपेक्षा सुद्धा अतिउत्तम आणि सर्वश्रेष्ठ योगी म्हणून मान्य आहेत, असं भगवान या श्लोकामध्ये सांगतात. म्हणजे भगवान म्हणतात भक्त हे सर्वश्रेष्ठ योगी आहेत आणि ते मला मान्य आहेत, असे भगवान सांगतात. मय्या वेश्य मनो ये माम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेत, श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मतः. श्री गुरुदेव दत्त.